बाबा सगळे असे का म्हणतात की बाप्पा चालले गावाला, असं का नाही म्हणत की बाप्पा चालले शहरात? अगे बाप्पाला पण मातीची ओढ असते, बाप्पा मातीचा असतो की नाही, म्हणून त्याला पण मातीची ओढ. यावर्षी आमचा कोकणातला गणपती व्हायला हवा रे. इतकी वर्ष तुझे बाबा होते करणार. ए रिद्धी सिद्धी, अगे या चला हात लावायला या गणपती बाप्पाला. बाबा आम्हाला झेपणार आहे का? अगं तो बाप्पा अख्ख्या जगाचा भार स्वतःच्या डोक्यावर घेतो. तो म्हणतो काय झेपणार आहे म्हणून. आता कोण करणार? मी जाऊ यावर्षी आई बरोबर कोकणात. 2-2 चढवा असं पण काय उपयोग? आधारक झील नको. जिला यांनी आमची मूर्तीच ठेवली नाही. सासरचो गणपती सोडून मायराक पाठवल्याने बरा. आपल्या दोन्ही पुरीची लग्न झाली की नाही की आपला भोचका उचलायचा आणि हे कोकणातच येऊन राहायचा. म्हणजे ताईचा या घरातला शेवटचा गणपती येतोय. पोरांमध्ये पोरीचं काय जा घरी. तुम्हाला दुसरी ही मुलगीच झाली याची खंत तुझ्या आणि बाबांच्या डोळ्यांमध्ये पाहिली आहे. एकदा सांगितलं ना माझी काही राहणार जाणार राहणार. तुझ्या नवऱ्याला त्या गोवाला घेऊन दरवर्षी या लाल मातीतल्या आपल्या कोकणातल्या घरी आलीस तर उत्तम. नाही नाही बाबा आपलं जन्म हाय लाल मातीतच झालो ना. मग आता आपण हाय लाल मातीतच येऊन मारायचा. असा होता आपला बाप.